10:30 ते 27/12/2025 दुपारी 1:30 वाजताच्या मध्ये या मधल्या कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीयपंथी होते. त्यांच्या सोलापूर शहरामध्ये राहत्या घरी पेंडारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगीनाला त्या ठिकाणी अज्ञात इस्मांनी कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं. त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक 1054/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे 27/12 गुन्हे दाखल केलं होतं आणि त्याचा तपास डीसीपी श्री कबाडे, डीसीपी क्राईम डॉक्टर पाटील, एसीपी श्री पवार, एसीपी क्राईम श्री माने, ठाणेदार श्री बंडगर, पीआय क्राईम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करत होतं. त्यात क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्हीचे फुटेज यावरून जे लीड्स मिळालं होतं त्यातून तीन मिळून एकूण केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळालं. त्यातून आमच्या टीम काम करून क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलं आणि तिथून आरोपी यशराज उत्तम कांबळे वय 21 राहणार इंदिरानगर लातूर आणि आफ्ताब इसाक शेख वय 24 राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर आणि तिसरी वैभव गुरुनाथ पानगुले राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. यात हे जे आरोपी क्रमांक 2 आफ्ताब इसाक शेख जे आहे हे मायत आयुब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीचं होतं आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणे होतं. त्यांनी मायतांच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होतं. त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून मयत आयुब सय्यद यांना भेटण्याचा बहाणा करून मायताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याच्या कटरचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूरमधून एक युनिकॉर्न मोटरसायकल इथं सोलापूरला आला आणि या तिन्ही आरोपींनी मिळून आयुब सय्यद त्यांच्या राहते घरी खून करून आयुब यांच्याकडे घरातील सोन्यासारखं दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे, रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत. यात परत जाताना मृतकांचंच एक यामाहा 2 व्हीलर आहे तेही यांनी चोरून लातूरला गेलं. असा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी 6 तासात उघडकीस आणलेले आहेत. गुन्ह्याचा तपास पीआय सदर बाजार क्राईम श्री ढवळे करत आहेत आणि त्यांना तिन्ही आरोपींना अटक करून आज मान्य कोर्टात हजर केलेलं आहे. 31/12 पर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे. हे कामगिरीबद्दल मी डीसीपी झोन श्री कबाडे, डीसीपी क्राईम डॉक्टर पाटील, एसीपी क्राईम श्री माने, एसीपी डिव्हिजन 2 श्री पवार, पीआय क्राईम श्री माने, पीआय सदर बाजार श्री बंडगर, श्री डवळे आणि एपीआय श्री दायगुडे, श्री विजय पाटील, शैलेश खेडकर, दत्ता काळे, पीएसआय मुकेश गायकवाड, श्यामकांत जाधव व त्यांच्या पथकातील सर्व पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बाबू साठे, अंकुश भोसले, संदीप जावळे,
जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद राजपूत, महेश शिंदे, वाजिद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशीनाथ वागे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंके, कुमार शेळके, अभिजित दायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धीरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, सुभाष मुंडे, वसीम शेख, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बालासाहेब काले आणि सायबर पोलीस स्टेशन कडून प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आणि सदर बाजारचे ऑफकोर्स ठाणेदार श्री बनगर, ढवळे साहेब तपास अधिकारी, डीबीच्या प्रमुख श्री सागर काटे आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. अतिशय उल्लेखनीय काम यांनी केलेलं आहे.